नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत वृषभ राशींच्या लोकांसाठी मार्च महिन्याचं सविस्तर राशीफल। जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या महिन्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे जाऊन त्या तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतात। वृषभ राशींचा स्वभाव शांत असतो, पण आतून खूप मजबूत असतो। हे लोक जास्त बोलत नाहीत, पण काम मात्र प्रामाणिकपणे करतात। त्यामुळे अनेक वेळा लोकांना उशिरा का होईना पण त्यांची किंमत कळते। मार्च महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीवाल्यांच्या मनात थोडी अस्वस्थता जाणू शकते। काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत असं वाटू शकतं। कामाच्या ठिकाणी थोडा ताण येऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीमुळे त्रास होऊ शकतो, पण या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळा। मात्र महिन्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी थोडा चांगला असू शकतो। ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागू शकतात। काही लोकांना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते। धनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना मोठा पैसे देणारा नसला तरी काही छोट्या स्वरूपात फायदा होऊ शकतो। एखादं जुनं अडलेलं पैसे परत मिळू शकतात। काही लोकांना नोकरीत अतिरिक्त काम करून थोडा फायदा मिळू शकतो, पण उगाच कोणी मोठी गुंतवणूक करणं टाळलेलं बरं। प्रवासाच्या बाबतीत काही लोकांना छोटा प्रवास करावा लागू शकतो। हा प्रवास कामाच्या निमित्ताने असू शकतो किंवा कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते। हा प्रवास मनाला थोडं समाधान देणारा ठरू शकतो। कुटुंबाच्या बाबतीत हा महिना मध्यम राहू शकतो। काही वेळा छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण शांत राहिला तर ते सहज मिटू शकतात। घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला या काळात उपयोगी पडू शकतो। प्रेम संबंध असलेल्या लोकांसाठी हा महिना थोडा संवेदनशील असू शकतो। गैरसमज टाळणं खूप महत्त्वाचं आहे। स्पष्ट बोलणं आणि एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। आरोग्याच्या बाबतीत फार मोठी अडचण दिसत नाही, पण थकवा, डोकेदुखी किंवा झोप कमी होणं अशा छोट्या समस्या जाणवू शकतात। त्यामुळे शरीराला विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे। वृषभ राशींच्या काही लोकांना या महिन्यात अशी एखादी घटना घडू शकते ज्यामुळे त्यांचा स्वामींवरील विश्वास अजून वाढेल। कधीकधी आपण खूप चिंतेत असतो आणि अचानक एखादा मार्ग सापडतो। अशा वेळेला मनात वाटतं की कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्याला मदत करत आहे। जर तुम्ही श्रद्धेने स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तर मनाला खूप शांतता मिळू शकते। रोज काही मिनिटं श्री स्वामी समर्थ हा जप केला तर मनातील भीती आणि चिंता कमी होऊ शकते। या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वेळा आयुष्यात अडथळे येतात, पण ते कायमचे नसतात। संयम ठेवला तर परिस्थिती बदलते। वृषभ राशीवाल्यांसाठी मार्च महिन्याचा अंतिम संदेश असा आहे की हा महिना थोडा संयमाने घालवण्याचा आहे। मोठे निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा, मन शांत ठेवा आणि सकारात्मक विचार करा। शेवटी एकच सांगायचं वाटतं, घाई करू नका, मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा। योग्य वेळ आली की मार्ग नक्की दिसेल। हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद।